नमस्कार रसिक मित्र हो, आदरणीय रसिक मित्र हो, शब्दांच्या जादुई दुनियेत मी कुसुम तुम्हा सर्वांचं मनस्वी स्वागत करीत आहे. चला जाऊ या कवितेच्या गावा या कार्यक्रमात मी आपणा सर्वांना या कवितेच्या प्रवासाला घेऊन जाते. आणि या कवितेच्या प्रवासात आपण अनेक भावनांचा या ठिकाणी विचार करतो. साहित्यच पुढे विचार करायला प्रवृत्त करणारं असतं आणि खरोखरच साहित्य किंवा कोणताही साहित्य प्रकार हा शब्दांची जादुई दुनियाच असते असं मला वाटतं. आपण लहान असतो त्यावेळी आपल्याला आई वडील खूप प्रेम देत असतात, आपली खूप काळजी करतात. कितीही मोठं झालो तरी आपण त्यांच्यासाठी लहानच असतो. पण जगात मात्र जास्त महती आईचीच गायली जाते. पण आईबरोबरच वडीलही, बापही तितकाच महत्त्वाचा असतो किंवा बापाची महती कमी गायली जाते असं जाणवतं. आजची जी कविता आहे ती याच संदर्भात आहे. आईबरोबरच वडीलही दिवस रात्र काबाड कष्ट करून आपल्या कुटुंबासाठी झटत असतात हे आपल्याला या ठिकाणी दिसतं. राम वनवासात गेल्यानंतर दशरथ प्राणत्याग करतो. हे आमच्या संस्कृतीत, हे आमच्या रामायणात आम्हाला माहिती आहे. अशाच संदर्भाचं काव्य या ठिकाणी आजचे जे कवी आहेत, ज्यांची कविता या ठिकाणी मी सादर करणार आहे, स्वर्गीय प्राचार्य यशवंत पाटील यांच्या काव्यात आपल्याला दिसून येतं. कवितेचं शीर्षकच मुळे आहे बाप. बाप नाही आठवत तुम्हास आपुला श्रमणारा बाप. नाही आठवत तुम्हास आपुला श्रमणारा बाप, हरण करीतो संसाराचा अविरत संताप. कठीण समय येता कोण त्याविना येतो कामास, तोच वाचवी संकटातुनी हरितो सारे शाप. असेल आई भरवत अन्न, असेल आई भरवत अन्न, अन्न हे पूर्ण ब्रह्म. शोध पाहतो पिता बिचारा गाळुनिया घाम. कृष्ण जन्मता त्यास वाचवी केवळ वसुदेव. कृष्ण जन्मता त्यास वाचवी केवळ वसुदेव, अथांग यमुने तुनी गाठले रात्री पेल तीर. रामासाठी विव्हळणारी कौसल्या माता, प्राणत्याग करी पुत्राकरिता तो दशरथ राजा. कन्येकरिता पिता शोधतो वरास दाही दिशा, तेव्हा होते शुभमंगल ते घरात हे शांतता. पुत्राकरिता वणवण फिरतो मिळवा या नोकरी, रात्रंदिन तो झुरे त्यास्तव चिंता ती मानसी. माता आणि पिता यामध्ये कोण असे श्रेष्ठ, प्रश्न व्यर्थ हा दोघे असती समान जीवनात. कविता खरोखर विचार करायला लावते. बापाविना घरच नाही, बापाविना जीवनच नाही. ज्यावेळी वडील आपल्या जीवनात नसतात त्यावेळी आपल्याला काय वाटतं हे तुम्हा आम्हा सर्वांना माहिती आहे. जणू काही सर्वच संपलं असं या ठिकाणी वाटतं. जन्मदात्या आई वडिलांमध्ये तुलना करणंच कठीण की कोण श्रेष्ठ, आई श्रेष्ठ की बाप श्रेष्ठ. कवीने याच्या ठिकाणी म्हटलेलं आहे की आई आणि वडील दोघं श्रेष्ठ असतात. अशा प्रकारचा प्रश्नच मुळी चुकीचा आहे हे आपल्या लक्षात येतं. कविता मला खूप आवडली, आपणा सर्वांनाही नक्कीच आवडली असेल. आपण पुन्हा भेटूया कवितेच्या या सुंदर प्रवासात. धन्यवाद.